कसं होतं माहिती आहे, तुमचा मुलगा प्रोफेशनल आहे ना हो. हो हा मग तुम्ही तस सांगितलं ना ते हो. तेच सांगत होते मी आता त्याने सांगितलं होतं जावले सरांना हा 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 तुम्हाला सांगितलं बरोबर. मुलगा खुश आहे ना. सांगायचं मुलगा तुमचा खुश आहे काय ना. म्हणता? हो हा तेच हो. मुलाला सांगितलं बघते मी मलाच बघ म्हणतो तो हा हा आम्हाला मुलगा म्हण हा त्याला ते बघायचं समजत नसतो आम्हालाच सांगा तो आम्ही काय केलेलं तसं आहे. हा 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 3 कॉल आले तुम्हाला. हो आणि एक कॉल आला तुम्ही ते रेकॉर्डिंग केलं त्याच्या दुसऱ्या व्यक्ती कॉल आला आणि नंतर बोलतच नाही की बाई कोण नंतर काय का विचारा म्हटलं नाही जसं कोण बोलतात विचारलं नंतर जाहिरात मुलग्याने ठेवून दिला फोन. हा 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 तिला मुलाकडे बोलायचं होती हा 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 हे म्हणतात घाबरली असेल ती काय सांगायचं. बरोबर 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 बरोबर. नाही काही मुली घाबरतात ना. हो घाबरतात ऍक्च्युअल माझं तरी बरं आहे हे. नाहीतर ना एजंट जे लोक असतात ना ते कसं त्यांना तर मुली भरपूर घाबरतात. नाही आता भावाची मुलगी आहे लग्नाची वाटतो संकटात आणि आमच्याकडे पुजारीच सगळं गणपती पूजा मुलं शिकल्यात पण हे दोघं मुलगा मुलगी इकडे आहे ते पण लग्नाचे आहे. आता तुमच्याकडेच पाठवायचं सगळ्याला. ठीक आहे ठीक आहे. बरोबर किती केव्हा जाहिरात तुमची केव्हा टाकली होती. 10 तारखेला वाटतं 10 किती दिवस झाले आता. 10-11 झाले असेल. बुधवारी टाकली होती ना बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आज रविवार आणि सोमवार आज ना. 5 दिवस झाले. हा किती कॉल आले तुम्हाला 5 दिवसात. 5 दिवसात किती आले कॉल. काय 5 दिवसात 4 कॉल आले. ठीक आहे अजून येतील काय टेन्शन नाही. आणि माझ्या भावाचा मुलगा पण आहे त्यांना पण सांगायला पाहिजे नंतर. हा 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 त्यांना पण इकडे त्यांना ब्राह्मण पाहिजे कराडे ब्राह्मण नाही कोकणात हा 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 मुलगी पण आहे भावाची 1 लाख पगार घेते. अरे वा अरे वा. त्यापेक्षा जास्त पगाराचं पाहिजे तेवढीच भेटणार काय टेन्शन नाही. सगळे लोक बघतात मला. तुम्हाला आता जे कॉल आले ना ते व्यवस्थित तुमच्याशी बोलले ना. व्यवस्थित बोलले की कसं बोलले. चांगले बोलले होय ना. हा ठीक आहे हे महत्वाचं. फोन करून बघूया म्हटलं तुम्ही ठाण्याची मुंबईची म्हणजे फसवतात ना कोणी हो बरोबर करून बरोबर खूप बरं वाटलं मला खूप बरं वाटलं कारण कसं मी जे काय करतोय ना त्याला अर्थ असला पाहिजे. आणि बरं वाटलं म्हणजे तुम्हाला कधी झालं मला. हो तुमच्यामुळे बरोबर. इतर जर तुम्हाला चांगला अनुभव आला ना तर इतर लोकांना सांगा चॅनल बद्दल. बरोबर इथेच मिळत नाही तुमच्याकडे मिळतं पण. हो नाही इथे एजंटच नाही ना कोण त्यामुळे इथे सुरक्षित आहे. सांगायला पाहिजे ना आधी. हो नाही असं काय नाही हे बघा मला हे बघा मी कसं माहिती आहे मी तुम्हाला जे तुमची जाहिरात टाकली ना त्याच्यानंतर मी अपेक्षा काही ठेवत नाही. काही लोक सांगतात मला. काही लोक सांगतात काही लोक नाही सांगत. नाही आम्ही काय मला कसं वाटतं तुमच्यामुळे जवळ होतं ना सगळं चांगलं म्हणून सांगावं असं वाटतं. बरोबर सांगत पण नाही त्यांचं काम. होय तर हो ना. असंच कॉल येतील ना ते सगळे डायरीमध्ये लिहून घ्या. पद्धतशीर त्यांचं सगळं डिटेल लिहून घ्या आणि ते काय बोलतात ना ते सगळं बघा. तुम्ही सांगितलं
हां येऊन ठेवलंय. हां कारण कसं अभ्यास करा त्याच्यावर कुठला आपला मुलगा सुखात राहायला पाहिजे. हां व्यवस्थित सुखात राहायला पाहिजे, त्याचा संसार चांगला व्हायला पाहिजे. मग त्यासाठी कसं सगळं पद्धतशीर तुम्ही लिहून घेतलात की मग काही टेन्शन येणार नाही आणि सगळे चांगले लोकच बोलणार तुमच्याशी. फ्रॉड लोक नाही बोलणार, घाबरू नका. नाही, तुम्ही गावी राहून पण एवढं चांगलं काम करतात. हो ना, ऑफिस घालून बसलो ना ताई ते 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 काम नाही होणार हो, काम नाही होणार. कारण होणार ॲक्च्युअल नाही. कसं बघा, ऑफिस घातल्यानंतर काय होणार, लोक येणार तिथे, मग कॉल घेऊ की काम करू, काय करणार आहे मी, काहीच नाही करू शकत. मुलीला फोन करायचे. मग मग हो. त्याच्यामुळे कसं इथे काम होणार. मी मी बरेच लोक सांगतात तुमचं ऑफिस कुठे आहे, तुमचं ऑफिस कुठे आहे. ऑफिस कशाला पाहिजे ऑफिस, तुमचं तुमचं यूट्यूबला टाकायचं आहे, ऑफिस कशाला पाहिजे त्याच्यासाठी. हो, द्यायचंच नाही नंबर. मग आणि काही लोक सांगतात तुम्हाला भेटायचं आहे, भेटून काय दिवे लावणार आहात, कशाला भेटणार आहात. नाही, चांगली थोडी चांगली वाटणार. हो, जर तुम्हाला फसवायचंच आहे, मी कसंही फसवू शकतो, खोटं फोटो दाखवून फसवू शकतो. मी ते नाही करत ना. मला कसं तुम्ही तुम्ही जाहिरात पेमेंट केलात, मी जाहिरात टाकणार, मला टाकायलाच पाहिजे, मी टाकणार ना, माझं काम मग ते आहे. हो. मग कशाला भेटायला पाहिजे असं. हां पण हे लोकांना कळत नाही. ठीक आहे, तुम्ही आनंदी आहात, मला बरं वाटलं, मला खूप खूप आनंद झाला. कारण एवढं बोला. हो, मला नाही भाऊ पण सगळे सांगतात तुझी जरी मुलगी बघून जा, मिळतच नाही मला सुट्टी. आता हे चॅनल आहे म्हणजे तू पण काही करशील. बरं 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 त्यामुळे होईल तरी बरं बरं असाच होईल का तुमच्याकडे. हं हॅलो, हां बोला ना. तुमच्याकडे होईल. हो हो हो, होईल 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 होईल. नाही, लगेच आले बघा फोन. तुम्ही सांगितलं होतं ना. हो हो, टाकलं येतात कॉल, लगेच येतात. कोणाकोणाला अर्ध्या तासात आलेले आहेत कॉल, टाकले असे कॉल आलेले आहेत कोणाकोणाला असं. आता कुठे कुठे आम्ही सगळं टाकली होती, कुठल्या कुठल्या ते काहीच नाही झालं. ते घेतात आणि बायोडेटा कुठे फेकून देतात वाटते. आणि सगळं मग चांगलं वाटते. हे आता तुमच्या तोंडून सांगितलं ते बरं वाटलं. कारण ॲक्च्युअल कसं मी हेच लोकांना सांगत असतो, ते काय करतात, पैसे खिशात घातले की बायोडा फेकून देतात. ते बायोडा तुमचा नाही, भेटणार पण नाही. हां 3,000 कसे परवडतात काय माहित. 3,000 मध्ये एवढे बघा. आता हे बघा, तुम्हाला 3,000 ताई तुम्हाला खरं सांगायचं झालं ना, काल मला ना ॲक्च्युअल 4 लोकांनी पेमेंट केलं आहे. पण झालं कसं, मला वेळच नसतो कॉल घेऊ की मी त्यांचं रेकॉर्डिंग करणार, शक्यच होत नाही. मी खूप उशिरा पण काम करत होतो रात्री मी. आणि आता पण 2 रेकॉर्डिंग करणार आहे मी आता जस्ट. कारण आज पण पेमेंट आलं आहे, मला आज पण रेकॉर्डिंग करायचं आहे, कालचं पण काम करायचं आहे. त्याच्यामुळे मला वेळ नसतो अजिबात. मी काय करू मला पण समजत नाही. हां सर, माझ्या मुलीकडे तिथे म्हणजे दिराचं लग्न जमत नव्हतं, कुठे मिळत नव्हती मुलगी, हां म्हणून एजंटने 1 रुपये घेतलं. हां 1,00,000 रुपये. मी मग तेच सांगितलं माझ्या मुलीला, आता 3,000 मध्ये मुली येतात किती जणांचे. कशाला एजंटला पैसे द्यायचे, काय करायचं, कशाला द्यायचे ते पैसे. मग मी बऱ्याच लोकांना आव्हान करतो की मी करतोय ना काम, तसं चालू करा कोणीतरी. पण नाही लोक करणार, लोकांना पैसा पाहिजे. हे मला त्रास होतोय, मला भरपूर त्रास होतो ॲक्च्युअल. मला मेंदूमध्ये एवढा त्रास होतो ना, सतत मेंदूमध्ये विचार चालू असतात. कंटिन्यू कॉल घेतोय मी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पण कॉल घेतोय. हे बघा आता पण कॉल चालू आहेत बघा, टुकटुक आवाज येतोय बघा, आत्ता पण कॉल आहेत, कंटिन्यू कॉल असतात. आणि मग रेकॉर्डिंग केव्हा करणार, रेकॉर्डिंगला वेळच भेटत नाही मला. मग लोकांचे पैसे घेतोय आपण, पैसे घेतो मग करायला पाहिजे ना. लोक पण समजून घेतात मला, असं काय नाही. जे पेमेंट करतात ना त्यांना कळतं. हां लोकांनी खूप सपोर्ट केला आहे मला. हां आणि ते काम लगेच तुमचं होय होय हे रेकॉर्डिंग केलं सगळं फटाफटा. होय कोण पण आले तर होय. ठीक आहे, मला बरं वाटलं, खूप बरं वाटलं. मी माझ्या मिसेसला सांगतो. कधी एकदा तुम्हाला सांगायचं वाटतं. अरे वा. तुम्ही काम म्हणून नाही फोन केला मी. हां आता म्हटलं बरं कामाच असतं कामाच्या वेळी. होय होय होय. मी माझ्या बायकोला सांगतो, टेन्शन घेऊ नका. आणि बेस्ट ऑफ लक. चांगला व्यवस्थित विचार वगैरे करा, व्यवस्थित तिची चौकशी करा समोरच्या पोरीची. चांगली स्थळ येणार, घाबरू नका, चांगली तुम्हाला स्थळ येणार. फक्त कसं विचारपूस करा, त्या मुलीला पण तुमची विचारपूस करायला द्या आणि दोघांनी व्यवस्थित लग्न करा, सुखाने संसार करा. तुम्हाला पण बोलू. हो हो हो, आम्हाला आशीर्वाद द्या फक्त. हो 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 चालेल, बरं.
नमस्कार मित्रांनो, मी जे काम करतो आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगत नाही. तुम्ही इतर लोकांना सांगत नाही, त्याच्यामुळे नुकसान तुमचंच होतं आहे. तुम्ही चुकीचे व्हिडिओ शेअर करता. मी जे प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे, प्रामाणिकपणे काम चालू आहे माझं, तुम्ही असे व्हिडिओ जर शेअर केला तर काय होणार आहे, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण मला लोक खूप बघायला लागतील, प्रचंड लोक जेव्हा मला बघायला लागतील तेव्हा कुठे तुमची लग्न पटापट जमणार आहेत. खूप ठिकाणी पोचलो पाहिजे, मी सगळ्या लोकांच्या घराघरात पोचलो पाहिजे, तेव्हा कुठे तुमची लग्न जमतील. कृपया शेअर करण्याचा प्रयत्न करा. कुणाचंही जमू देत लग्न, कुणाचीही जमू देत, पाठोपाठ तुमचंही जमणार आहे, सगळ्यांचं लग्न जमणार आहे. समजलं ना? त्यामुळे हे करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला कळतं आहे काहीतरी. मी तुम्हाला जे सांगतो आहे ना, तुम्ही मला का त्रास देता? मी सतत बिझी असतो, सतत मला कॉल येत असतात, प्रचंड कॉल येतात. एक विचार करा, मला प्रचंड लोक बघत आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून बघत आहेत, देशाच्या बाहेरून बघत आहेत. विचार करा कितीतरी कॉल असतात मला. मग अशावेळी कृपया कुठे फोन लागला किंवा काय, तुम्ही कोण बोलता, तुमचं ऑफिस काय, हे प्रश्न मला विचारूच नका. याची गरजच नाही आहे. तुमचा विश्वास आहे का? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग बिनधास्त तुम्ही पेमेंट करा. पेमेंट केल्यावरती मला फक्त स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवलात की मी तुमची जाहिरात लावणार. घाबरू नका, तुमचे ₹1 कुठे जाणार नाही. मी जाहिरात लावणार म्हणजे लावणार. कारण मला माझा चॅनल चांगला ठेवायचा आहे, मला पुढे जायचं आहे आणि तुमचे आशीर्वाद मला मिळणार त्या निमित्ताने. तुम्ही कुठे कुठे जाता, कुठे कुठे फसता, त्यापेक्षा कसं आहे, इथे तुम्हाला रिझल्ट मिळतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, कितीतरी असे व्हिडिओ टाकलेत मी, सगळ्यांची तोंड भरून कौतुक करतात माझं सगळे लोक. असे व्हिडिओ कितीतरी आहेत बघा. असे कमेंट बघा, तुम्ही कमेंट बघत नाही, तुम्ही माझे कमेंट बघा, लोक काय बोलतात मला, किती लोक आशीर्वाद देत आहेत, सगळं बघा. आणि हे मित्रांनो, मी माझं प्रशंसा करत नाही आहे, मला तर मोठं व्हायचंच आहे, पण त्यामध्ये तुमचंसुद्धा कल्याण होऊन जाईल. समजलं ना? मला तुम्ही सपोर्ट करताय ना, तुमचंसुद्धा कल्याण तिथे होणार आहे ऑटोमॅटिक. समजलं ना? त्यामुळे कसं, म्हणून सपोर्ट करायचा आहे. समजलं ना? आणि मी खरंच तडफडतो आहे, मी खरंच एवढा धावतो आहे ना, एवढं मेहनत करतो आहे मी. तर एवढी मेहनत जर केली तर विचार करा, माझा जो काय म्हणजे मला शारीरिक त्रास होतो आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. प्रचंड बिझी असतो मी, सतत मेंदूमध्ये ते चालूच असतं, कंटिन्यू कानाला फोन, मग कानामध्ये दुखतं, माझ्या मेंदूमध्ये दुखतं, सतत बिझी असतो. एवढं नाही काम करू शकत कोणच करू शकत नाही. मला माहिती आहे एवढं काम कोणच करत नाही, आणि याचे पैसे खूप होणार. पण मी फक्त 3,000 घेतो सध्या बोलतो आहे. हा व्हिडिओ आता जो बनवतो आहे, हा व्हिडिओ पुढे तुम्ही बघाल आणि मग सांगाल तुम्ही 3,000, तेव्हा माझी फी अजून वाढलेली असेल. कारण काय माहिती आहे, कारण प्रचंड लोक बघत आहेत मला. आजच मला एवढी लोक बघत आहेत, एवढं प्रेम मला मिळतं आहे, खूप आहे. लोक भरपूर खुश आहेत. हे बघून मला असं वाटतं, माझं एक खूप मोठं कुटुंब आहे असं मला वाटतं आहे. सगळे लोक मला आपलंसं म्हणत आहेत, आपल्या घरातलं मानतात मला, आणि मला हेच हवं आहे. समजलं ना? मला पैसा मिळतो आहे, प्रसिद्धी मिळते आहे, आणि काय पाहिजे मला? मित्रांनो, जर खरंच तुम्हाला वाटत असेल की असं काहीतरी काम करावं, तुम्हीसुद्धा असं चॅनल चालू करा आणि कोणाला तरी मदत करा, तुम्हालासुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत. पण प्रामाणिकपणे काम करा. हे लबाड लांडगे जे आहेत ना, त्यांच्यासारखं करू नका. पैशासाठी भुकेलेले राहू नका. सुरुवातीला तुम्हाला खूप अडचणी येतील, सुरुवातीला तुम्हाला कोण विश्वास ठेवणार नाही तुमच्यावरती. म्हणजे तुमचा एक म्हणजे हे बनवावं लागेल, तुमचं स्टेटस बनवावं लागेल, तेव्हा कुठे लोक विश्वास ठेवतील तुमच्यावर. आज मला तुम्ही असं म्हणाल की अमोल गावडेला एवढे कॉल येतात, अमोल गावडेचं एवढं उत्पन्न आहे, मग त्यानंतर आपण पण व्यवस्थित करू शकतो. तर तसं नाही आहे. तो विचार करू नका. तुम्ही स्वार्थ पकडू नका. ॲटोमॅटिक तुम्ही पुढे जाणार, खूप पुढे जाणार. समजलं ना? माझे आशीर्वाद आहेत. मित्रांनो, कोणीतरी चालू करा. मी एकट्याने नाही करू शकत. मी एवढं प्रचंड लोक लग्नाचे आहे, सगळ्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे, सगळ्यांचं चांगलं होऊ देत, हीच माझी इच्छा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच वाटतं तर शेअर करा मित्रांनो, तुमचंच भलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, धन्यवाद.